नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील आणि सगळ्या व्हिडिओंचा आनंद तुम्हाला असाच घेता येईल। तर येणाऱ्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे तेजस आणि मानसी एकमेकाबरोबर न बोलता सुद्धा एकमेकाला आपल्या आपल्या प्रेमाची कबुली देत आहेत आणि कशा प्रकारे त्यांचं नातं आता या काही दिवसांमध्ये खुलत आहे। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सगळं कंटेंट हे तुमच्या आवडीचं म्हणजेच तेजस आणि मानसीच्या नात्यातलं प्रेम फुलवणारच आहे। तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, आता आपल्याला हे सगळं तर माहीत आहेच की आता मानसीचा वाढदिवस आहे आणि जादू आजीने तेजसला सांगितलेलं आहे की तू त्यांच्याशी बोलायचं नाहीस आणि बोलणार ते सुद्धा फक्त 5च मिनिटं। आता 5 मिनिटांमध्ये आपलं प्रेम कसं काय आपण सगळं व्यक्त करणार हा प्रश्न तेजसला पडलेला असतो आणि त्याचबरोबर त्याला आता मानसीला काहीतरी गिफ्टसुद्धा द्यायचं असतं। म्हणजे त्याला जादू आजीने जे सांगितलेलं असतं की मानसीबरोबर बोलायचं नाही हे सुद्धा ऐकायचं असतं आणि आपल्या मनातल्या सगळ्या भावना मानसीपर्यंत सुद्धा पोहोचवायच्या असतात। आता मधला मार्ग काहीतरी शोधून काढला पाहिजे याचा विचार तेजस करत असतो। आता बराच वेळ विचार केल्याच्या नंतर तेजसच्या लक्षात एक गोष्ट आलेली असते आणि ती म्हणजे ही की आपण गाण्याच्या माध्यमातून मानसीपर्यंत आपल्या सगळ्या भावना पोहोचवू शकतो। मग काय छान पद्धतीने मानसीचं औक्षण केलं जातं आणि मग संध्याकाळी ती ज्यावेळेस केक कापत असते तेव्हा सगळेजण टाळ्या वगैरे वाजवून हॅपी बर्थडे मानसी, हॅपी बर्थडे मानसी वहिनी सगळे म्हणत असतात। त्यानंतर आता मानसी एक एक करून सगळ्यांना केक भरवते, सगळेजण सुद्धा मानसीला एक एक करून केक भरवतात। आता तेजसची वेळ येते, पण जादू आजी त्याला सांगते की तू बोलायचं नाहीस तिच्याशी, फक्त गुपचूप केक भरवायचा। आता मग तेजस काही न बोलता मानसीला केक भरवतो। आता त्यानंतर सगळेजण तेजसला विचारायला लागतात, काय मग दादा, वहिनीसाठी गिफ्ट काय आणलं? त्याबरोबर मानसीला सुद्धा उत्सुकता असते तेजसने आपल्यासाठी काय गिफ्ट आणलं हे जाणून घेण्याची। मग तेजस म्हणतो गिफ्ट खूप स्पेशल आहे आणि मग तो मानसीसाठी गाणं गायला सुरुवात करतो। आता गाण्याच्या माध्यमातून तेजस आपल्या भावना व्यक्त करत आहे ही गोष्ट मानसीच्या लक्षात आलेली असते आणि मग आता मानसीला सुद्धा खूप जास्त छान वाटत असतं। ती सुद्धा मनातल्या मनात म्हणत असते, वा राष्ट्रहित, खरंच खूप छान आणि अनमोल भेटवस्तू दिली आहेत तुम्ही आज मला माझ्या वाढदिवसाला। मी कधीच तुम्ही दिलेली ही भेटवस्तू विसरू शकत नाही। अहो, तुम्हाला माझ्याबरोबर बोलता येत नाही आहे, तुमच्या भावना व्यक्त करता येत नाही आहेत, माझ्यापर्यंत तुमच्या भावना पोहोचवता येत नाही आहेत आणि म्हणून तुम्ही माझ्यासाठी गाणं गायलात आणि गाण्यातून का होईना पण सगळे मतं तुमच्या सगळ्या व्यवस्थित भावना माझ्यापर्यंत पोहोचवल्यात। आता इकडे तेजससुद्धा मनात विचार करत असतो, लकी चार्मना कळत असेल ना मी काय गाण्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय ते, का फक्त गाणं म्हणून त्या एन्जॉय करत असतील? पण नाही, मला खात्री आहे माझ्या मनातलं त्या नक्की ओळखतील आणि त्यांना माझ्या मनात त्यांच्याबद्दल ज्या काही भावना आहेत त्या सगळ्या कळून जातील। आता तेजसचं गाणं पूर्ण झाल्यावरती सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात। सगळ्यांनी पहिल्यांदाच तेजसला असं गाताना वगैरे पाहिलेलं असतं आणि सगळे म्हणतात, अरे वा, आमच्यासाठी तर कधी गायला नाहीस, आज वहिनींसाठी बरा गायलास। त्याबरोबर तेजस हा हसत असतो। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी होळीचा सण असतो। आता मात्र तेजसने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आता मी मानसीला माझ्या प्रेमाबद्दल कबुली देणार। खरं तर इतके दिवसांपासून जो तेजस स्वतःचं आणि मानसीचं नातं कबूल करायला तयार नसतो, आता तो चक्क तिला प्रेमाची कबुली द्यायला तयार झालेला असतो। पण ती कशी? कारण आता मानसीचं अष्टांग व्रत सुरू असल्या कारणामुळे तेजसला तिच्याबरोबर बोलता येणार नसतं। त्यामुळे असाच काहीतरी मधला मार्ग काढून तेजसला मानसीला सगळं काही सांगायचं असतं। तर दुसरीकडे आता मानसीला मावशी सांगत असते की मानसी, आपल्या प्रभूंच्या घरी उद्या रंगपंचमी खूप मोठ्या प्रमाणावर खेळली जाते, सगळ्या घरात अगदी आनंद असतो उद्या। आता मानसी म्हणत असते, तू काही काळजी करू नको मावशी, मी आहे ना, बघ उद्या आपण खूप छान तयारी करूयात। मी सगळ्यांसाठी मसाला दूधसुद्धा बनवते, ज्याला छाछ किंवा आणखीन काही हवं आहे त्यांच्यासाठी ते सुद्धा करते। त्याबरोबर लगेचच आता
आई तिला सांगते की ठीक आहे, तुला जे वाटेल ना तू ते कर. आता दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा दिवस उगवलेला असतो आणि सगळेच प्रभू कुटुंबीय एकत्र रंगपंचमी खेळत असतात. अगदी वातावरण आनंदमयी असतं, सगळ्यांना छान वाटत असतं. आभा आणि ते विनीतसुद्धा आलेला असतो. आता आभा ही विनीतला बघून खुश होते आणि मग ती विनीतला कलर लावायला जात असते. पण इतक्यात त्या ठिकाणी निधीसुद्धा येते आणि तीसुद्धा विनीतबरोबर खेळायलाच आलेली असते. तर आता हे सगळं काही तेजस बघत असतो, पण तेजसच्या लक्षात मात्र आभाचं काही वागणं येत नसतं, कारण त्याच्या डोक्यात मानसीचे विचार सुरू असतात. तो विचार करत असतो की आज पहिला रंग मीच लावणार मानसीला आणि तिच्याकडून सुद्धा पहिला रंग मीच लावून घेणार. लकी चार्म्सना आज ह्या रंगपंचमीच्या निमित्ताने मी माझ्या प्रेमाची कबुली देणार. पण ती कशी? कारण त्याला तर मानसीबरोबर बोलताच येणार नाही आहे. मग आता तेजस ठरवतो की तो मानसीला लाल रंग म्हणजेच प्रेमाचा रंग लावणार आणि मग मानसी आपोआप त्याच्या मनातलं सगळं ओळखून जाईल. आता हे सगळं ठरत असेपर्यंतच तो अंगणात पोहोचलेला असतो. आता त्याला अंगणात दिसतं तर काय, सगळेच घरातले कुटुंबीय खेळत आहेत, पण त्यांच्यामध्ये मानसी कुठेही त्याला दिसत नसते. तो विचार करतो, अरे हे काय, सगळे खेळत आहेत इथे, मग लकी चार्म कुठे आहेत? त्या अजून आल्या कशा नाही? आणि मग आता आभा आणि सूरज दोघंसुद्धा आलेले असतात तेजसच्याकडे आणि ते त्याला म्हणत असतात, अरे अजून तू असा सुक्का कसा काय उभा आहेस? चल ये लवकर अंगणात, आपल्याला खेळायला सुरुवात करायची. ये 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 चल लवकर. त्याबरोबर आता मात्र तेजस हा त्यांना सांगू शकत नसतो की त्याला पहिला रंग मानसीकडून लावून घ्यायचा आहे. त्यामुळे तो त्यांना म्हणत असतो, अरे ते मला एक महत्त्वाचं काम आहे, तुम्ही खेळा तोपर्यंत, मी येतो ना खेळायला. खेळा खेळा, तुम्ही खेळा. त्याबरोबर आता सूरज म्हणत असतो, उगाच नाटक करू नकोस हा तेजस, काही काम वगैरे नाही आहे तुला, उगाच नखरे करतोय. आणि जर काम होतं तर मग इथे कशाला आलास? अंगणात खेळायचं आहे तुला, चल लवकर खेळायला सुरुवात करूया. अंगणात ये, नाहीतर घरात कलर फेकी ना मी. त्याबरोबर तेजस म्हणत असतो, अरे ऐक ना सूरज दादा, आभा गप ग, तुला कळतंय का काही? मी म्हटलं ना माझं महत्त्वाचं काम आहे म्हणून. तू गप्प बसा आभा, जा तिकडे आणि गुपचूप खेळ तुझं. अरे सूरज दादा ऐक ना, खरंच थांब ना थोडा वेळ, नंतर खेळतो की मी. बरं मला सांग, घरातले सगळेजण आले का खेळायला आपल्या? त्याबरोबर लगेच आता आभा म्हणत असते, आता तुला दिसत नाही आहे का दादा, की उगाच विचारायचे म्हणून काहीही प्रश्न विचारतोयस? आता दिसतंय ना इथे सगळेजण उभे आहेत, म्हणजे आलेत की सगळेजण खेळायला. आता ही काय, इथे सूरज दादा आहे, मोठा दादा आहे, मी आहे, तात्या आहे, आई आहे. ओ आता कळलं मला, सगळेजण म्हणजे नेमकं तुला कोणाबद्दल विचारायचं आहे? ते मानसी वहिनीला शोधतोयस ना इथे. आता ती का आली नाही बुवा ते काही आम्हाला माहीत नाही. आता खरं तर सूरज आणि आभा दोघांनाही माहीत असतं की मानसी किचनमध्ये सगळ्यांसाठी मसाला दूध करते आणि म्हणून ती खेळायला अजून आलेली नाही आहे. थोड्या वेळात ती येईल, पण मुद्दामून ते दोघंजणं आता तेजसची खेचत असतात आणि त्याला म्हणत असतात, आम्हाला काय माहिती, बायको तुझी, तू बघ ती का नाही आली, तिला खेळायचं आहे की नाही. आणि रंग खेळायला आवडतात ना त्यांना, नाही म्हणजे एवढा वेळ तू त्यांची वाट बघत इथे थांबशील आणि नंतर कळायचं की मानसी वहिनींना कलरची काही एलर्जी वगैरे किंवा त्यांना रंग खेळायलाच आवडत नाही. आता मात्र तेजस म्हणतो, तू गप्प बसा आभा, उगाचच्या उगाच नाट लावू नकोस मला. त्याबरोबर आभा म्हणते, म्हणजे तू वहिनीची वाट बघतोयस ना? त्यावर तेजस म्हणतो, जाग उपचूप जाऊन तिकडे खेळत बसतू. त्याबरोबर लगेच आता मानसी ही सगळ्यांसाठी छान मसाला दूध बनवून घेऊन आलेली असते आणि आता अंगणात एवढ्या छान पद्धतीने सगळे प्रभू कुटुंबीय रंगपंचमी खेळत आहेत. सगळीकडे छान रंग उधळले गेलेत, वातावरण एवढं प्रसन्न आणि छान आहे. हे सगळं बघून मानसीला खूप आनंद होत असतो. ती विचार करते, किती दिवसांनी आज घरात हा इतका आनंद आलेला आहे. आनंद हा असाच कायम राहू देत आणि माझ्या सगळ्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरती असाच आनंद आणि हसू कायम असू देत. त्यानंतर आता इकडे लगेचच मानसी ही सगळ्यांना म्हणत असते, या सगळ्यांनी मसाला दूध घ्या. त्याबरोबर सगळ्यांचं लक्ष मानसीकडे येतं आणि मग सगळेजण जाऊन मानसीच्या ट्रेमधनं एक एक मसाला दूधचं ग्लास घेत असतात. त्याबरोबर आभा म्हणते, आलं तुझ्या लकी चार्म, लाव त्यांना पहिला कलर, म्हणजे खेळायला मोकळा होशील. त्याबरोबर तेजस म्हणतो, तसं काही नाही आहे. त्यावर आबा म्हणते, तसं काही नाही आहे ना, मग आता थांब तुला पहिला कलर मी लावते. त्याबरोबर तेजस म्हणतो, गप ग, आणि मग तो मानसीकडे येतो आणि तिला पहिला रंग लावतो. मग मानसीसुद्धा तेजसला रंग लावते. आता दोघंही एकमेकाला लाल म्हणजेच प्रेमाचा रंग लावतात. आता तेजस मनात म्हणत असतो की
तुमच्याशी बोलता येत नाही आहे म्हणून हे असे काहीतरी मार्ग शोधून काढावे लागत आहेत. जर बोलता येत असतं ना तर स्पष्टपणे तुम्हाला सांगून टाकलं असतं की माझं तुमच्यावरती मनापासून प्रेम आहे आणि तुम्ही फक्त माझ्या आहात. त्याबरोबर आता मानसी ही मनातल्या मनात म्हणत असते की तेजस, तुम्हाला माझ्याबरोबर बोलता येत नाही आहे म्हणून तुम्ही खरंच काय काय मार्ग शोधून काढताय, खरंच तुम्ही ग्रेट आहात. त्याबरोबर आता इकडे तेजस आणि मानसी एकमेकाच्या नजरेत हरवून गेलेले असताना लगेचच तिकडे सूरज, त्याचबरोबर आभा आणि घरातली बाकी लोकसुद्धा येतात आणि तेजस आणि मानसीला म्हणतात, झालं का एकमेकाच्या नजरेत हरवून, तर चला मग आता खेळायला सुरुवात करा. बाकी लोकसुद्धा आहे तिथे मनात खेळायला, का फक्त एकमेकालाच कलर लावून रंग खेळायचे. त्याबरोबर तेजस हसतो आणि मानसी लाजत असते. तर मोठ्या बाई म्हणत असतात, तुम्ही दोघं एकमेकाशी बोललात की काय. त्याबरोबर तेजस आणि मानसी सांगतात, नाही नाही नाही, आम्ही एकमेकाबरोबर शपथ बोललो नाही आहोत, आम्ही फक्त एकमेकाला काही न बोलता गुपचूप रंग लावलेत, खरंच सांगतोय. त्याबरोबर मोठ्या बाई म्हणतात, झालाय ना मग आता रंग लावून, चला मग आता खेळायला सुरुवात करा की एकमेकाबरोबरच रंग खेळायचेत. त्याबरोबर तेजस म्हणतो, नाही ग माझी जादू आजी, थांब पहिला तुलाच रंग लावतो. आणि मग तो आता मोठ्या आईच्या जवळ जात असतो. त्याबरोबर मोठ्या बाई म्हणतात, लांब हो पहिला तू, अजिबात माझ्याजवळ यायचं नाही. हे असे काही तुमचे रंग का काय ना ते मला अजिबात आवडत नाही आहे. मला जर कुणी रंग लावला तर याद राखा मी काय करीन ते केमिकल काय कसलं म्हणताय की नाही तुम्ही, ते सगळं मला नाही आवडत अजिबात. त्याबरोबर तेजस म्हणतो, बरं ठीक आहे, नाही लावत तुला रंग, तू एक काम कर, तू तिथे वरती बस आणि आम्ही कसे रंग खेळतोय ते तू बघ. त्याबरोबर जादू आजी म्हणते, त्याच्यात काय बघण्यासारखं आहे रे, उगाच काही काम सांगशील का तू मला. त्याबरोबर तेजस म्हणतो, चिडू नको ग माझे जादू आजी, तुला जे हवंय ते तू कर, आम्ही मस्त रंग खेळतो. आणि त्यानंतर आता तेजस, मानसी, घरातले बाकी सगळेच रंग खेळायला सुरुवात करतात. मित्रांनो, प्रेमाची कबुली द्यायची म्हणजे एकमेकाला आपल्या मनातल्या भावना सांगितल्याच पाहिजे असं काही नसतं. जर एकमेकांसमोर आपल्या प्रेमाची कबुली द्यायची आणि मनापासून दोन्ही व्यक्ती एकमेकांवरती प्रेम करत असतील तर त्यांना फक्त बोलण्याची गरज नसते, त्यांना एकमेकाच्या मनातल्या भावना ह्या ओळखता आल्या पाहिजेत. आणि जिथे एकमेकाच्या मनातल्या भावना ओळखल्या जातात ना, तिथेच खरं प्रेम असतं असं मला तरी वाटतं. आणि आत्ता तेच सध्या तेजस आणि मानसीच्या बाबतीत घडत आहे. त्या दोघांनासुद्धा एकमेकाच्या मनातल्या भावना अगदी सहज आणि पटकन ओळखता येत आहेत. म्हणजे खरोखर आपले तेजस आणि मानसी एकमेकाच्या प्रेमात पडलेले आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. तुम्हाला काय वाटतं, खरोखर प्रेम व्यक्त करायला फक्त तोंडानेच भावना बोलून दाखवल्या पाहिजेत अशी काही गरज आहे का, की एकमेकाच्या मनातलं ओळखलं तरीसुद्धा एकमेकाचं प्रेम व्यक्त होऊ शकतं? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर प्रेमाबद्दल तुमची काय व्याख्या आहे ते सांगायला विसरू नका. तसंच मानसी आणि तेजसचं नातं आता नव्याने खुलतंय, नव्याने फुलतंय. त्याचबरोबर तेजस आपल्या नात्याचा स्वीकार करत मानसीला बायको म्हणून एक्सेप्ट करतोय. हे तुम्हाला कसं वाटतंय सगळंच कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळायला हवं आणि सगळ्या व्हिडिओंचा आनंदसुद्धा तुम्हाला घेता यायला हवा. त्याचबरोबर आपल्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांबरोबर त्याचबरोबर कुटुंबियांसोबतसुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेता यायला हवा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले छान छान व्हिडिओ येतील ते पाहत राहा. धन्यवाद.